हाय, हॅलो, नमस्कार. मी प्रियंका म्हणजेच नक्षची आई तुम्हा सगळ्यांचं नवीन ब्लॉगमध्ये मनापासून स्वागत करते. नवरीला घरामध्ये घेतानाचा एक शॉर्ट व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे. तर त्याच्या जास्त क्लिप्स नाही आहेत माझ्याकडे, त्यामुळे शॉर्ट व्हिडिओ अपलोड केलेला आहे. आणि त्यानंतर संध्याकाळी जे खेळ खेळतात तर त्याचा हा पार्ट 4 व्हिडिओ आहे. तर यामध्ये सगळेजण साईडला उभे राहून मज्जा मस्ती घेत होते नवरा नवरीची. आणि समोर पाहू शकता तुम्ही की एका भांड्यामध्ये पाणी घेऊन त्यामध्ये कुंकू मिक्स केलं होतं, ज्याने रेड कलर आला होता. फुलांच्या पाकळ्या टाकल्या होत्या आणि त्यामध्ये सोन्याची अंगठी लपवली जात होती आणि त्यांना दोघांना त्यातून शोधून काढायची होती. 5 वेळेस खेळला जातो हा खेळ. आणि ज्या वेळेस ज्याचं जास्त वेळेस निघलं जातं तर त्याच्या मुठीत समोरचा व्यक्ती असतो असं म्हणतात. जर 5 वेळा किंवा 4 वेळा जरी काढलं तर नवरा त्याच्या मुठीत राहणार, किंवा नवऱ्याने जर 4 वेळेस काढलं तर नवरी त्याच्या ताब्यात राहील असं म्हणतात. हा सगळा जोक्सचा पार्ट आहे. पाण्यामध्ये अंगठी लपवायचा खेळ झाल्यानंतर गव्हामध्ये अंगठी लपवली जात होती आणि गहू ओढून घ्यायचे होते अर्धे अर्धे करून. तर ज्याच्या साईडला जी अंगठी असेल तो जिंकणार, ज्या गव्हामध्ये सापडेल ते. असा खेळ होता. हा पण खेळ 5 वेळेस खेळला जातो. खूप मजा येत होती. या खेळामध्ये सगळेजण नवरा नवरीचे रिॲक्शन पाहूनच खूप हसत होते. खूप मजा येत होती. ते खेळ खेळत होते पण आम्हाला पाहूनच खूप भारी वाटत होतं. खूप हसायला पण येत होतं. कसं घ्यायचं, काय घ्यायचं सगळेजण सांगत होते, किती घ्यायचं. एकमेकांच्या हातातून गहू ओढून ओढून घेत होते. दिवसभरात लग्नाचे विधी करून ते दोघं पण खूप थकले होते. पण त्या दिवशी संध्याकाळी हे खेळ खेळतात म्हणून ते पण बसले होते आणि ते पण आनंद घेत होते, नवरा नवरी पण. पाठीमागे DJ पण लावला होता संध्याकाळी वरातीसाठी. तर त्यासाठी सगळे आता जेवण करणार होते आणि जेवण करून डान्स वगैरे करणार होते. तर डान्स वगैरेच्या क्लिप पण सगळ्या अशा व्हिडिओमध्ये घेता नाही आल्या, ॲड करता नाही आल्या मला. कारण मी काही घेतले ते व्हिडिओ आडव्यामध्ये शूट केलेत आणि जे शॉर्ट्ससाठी होते ते उभा कॅमेरा धरून शूट केले. त्याच्यामुळं त्याचे यूट्यूबवरती व्हिडिओज अपलोड करता येत नाही आहेत मला. तर पाहू शकता सगळेजण जमा झाले होते. सगळेजण कपडे वगैरे चेंज करून आले होते आणि कोण जिंकतंय खूप आश लावून पाहत होते सगळेजण. एवढे दिवसभर लग्नात सगळे थकले होते तरी पण त्यांना DJ पुढे नाचायचं होतं. त्याच्यामुळे एक अंगात वेगळीच एनर्जी येत होती. बाहेर गाणे लावले होते तर सगळेजण खेळ बघता बघताच पाण्यामध्ये अंगठीचा खेळ झाला. नंतर गव्हामध्ये अंगठी लपवून अंगठीचा खेळ झाला. आता जे चपात्या छोट्या छोट्या आकाराच्या होत्या त्या चिमटीत पकडायच्या होत्या एकाच वेळेस आणि समोरच्याने ते गेस करायचे होते की किती आकडा आहे म्हणून. तर यावेळेस जे नवरदेवाने जेवढे पण पकडले होते तेवढे नवरीने अचूक गेस केले होते. पण नवरीने जेवढे पकडले होते तेवढे नवरदेवाला काही सांगता नाही आले ते किती येतं. भारी वाटायचं. हा खेळ मी पहिल्यांदा नवीनच पाहिला होता. आता प्रत्येक भागातील परंपरा ह्या वेगवेगळ्या असतात. तर नवीन काहीतरी पाहायला मिळालं तर खूप भारी वाटलं आम्हाला पण. पब्लिक